अजून रिसिव्हेबलला दिसतातच. त्याच्या पलीकडे कोर्टाचे एक्सपेन्स, कोर्टाचा खर्च काय होतोय. आताच नुकतीच आपली एक जमिनीची केस सुद्धा सुटली, त्या 43 गुंठे आपल्याला पण भेटले. त्यामुळे सगळ्या सभासदांचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. असेच अजून 2-3 जमिनीच्या केसेस आहेत. परत आता आपण एनसीडीसी साठी जे कोर्टात गेलो ही केस चालू आहे. बर, आता त्याच्या पलीकडचे प्रश्न सुद्धा एखादा मी तुम्हाला विचारतो, मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देतो जे तुम्ही विचारले सुद्धा नाही. ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. प्रश्नाचं उत्तर दिलेले की माझं पेमेंट तुम्ही 4 महिने लेट केलेले, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बँकेत गेल्यावर दिलगिरी चालत नाही चालत, कळतंय आम्हाला, नाही चालत. योग्य येत्या टायमात आम्ही त्याची दक्षता घेऊ, आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. असं परत कधी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. जानेवारी मध्ये राहिला प्रश्न एमसीडीसीच्या कर्जाचा किंवा आपला कारखाना चालू आहे तर कधी चालू होऊ शकतो, आम्ही काय करतो त्यासाठी, याबद्दल महत्वाचा विषय ऐकून घ्या, ऐकून घ्या. महत्वाचा विषय प्रत्येक सभासदाला या विषयाबद्दल ऐकायचं आहे. ऐकून घ्या, महत्वाचा विषय हा प्रत्येक सभासदाचा विषय आहे की एनसीडीसीचा आपलं जे 107 कोटीचं कर्ज आहे त्याच्या मंजुरीबद्दल काय झालंय, ती फाईल कुठपर्यंत आली आहे, आपला कारखाना हा मागच्या सीझन पासून या सीझन पर्यंत का बंद आहे ह्याची मी उत्तरं देतोय. ऐकून घ्या. या 2 सीझनच्या अगोदरचं आपलं वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळते भांडवली कर्ज जे आपण घ्यायचो ते 40 कोटी ते 50 कोटी पर्यंत घ्यायचो आणि ते आपण दरवर्षी नवजुनं करायचो. आपली बँक प्राईम लेंडर बँक ही आपली महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे. अनस्कर साहेबांचे खूप धन्यवाद, त्यांचं सुद्धा दरवेळी सपोर्ट असतो, त्यांची मदत असते. मागच्या वर्षी जे कर्ज आपण 50 कोटीचं घेतलं त्याच्यावर व्याजासकट 55 कोटी आपण बँकेला परत केले नवजुनं करण्यासाठी. तिकडं बँकेने आपलं कर्ज नवजुनं केलं नाही. 55 कोटी भरल्यानंतर आपल्याला फक्त 33.60 कोटी 60 दे सकते असं असेल ती तेवढी रक्कम आपल्याला दिली. त्यामुळे उर्वरित 25 कोटीची आम्ही मागणी सुद्धा केली. 27 कोटीचं आम्ही पत्र दिलं, त्यांनी ते ना नाकारलं ना स्वीकारलं, असं ठेवलं. आता हे काय कशामुळे घडलं, का घडलं याच्या आपण खोलीत जायला नको. हा राजकीय स्टेज नाही, कारण मी राजकीय काय बोलणार नाही, तुम्ही राजकीय काय बोलू नका. ते नवजुने न झाल्यामुळं वर्किंग कॅपिटल कमी पडलं, म्हणून एचएनटीला पैसे द्यायला आपल्याला अडचण झाली, म्हणून कामगारांना पैसे द्यायला आपल्याला अडचण झाली. मी 100% जबाबदारी या सगळ्याची चेअरमन या नात्याने घेतो. या पलीकडे हाही शब्द देतो तुम्हाला की आताच आम्ही जे 107 कोटीचं प्रकल्प कर्ज सरकारकडे आम्ही मागणी केली आहे त्याच्यात आम्ही खास करून कामगारांसाठी 25 कोटी रुपये वेगळे ठेवले आहेत. बाकी सगळे 25 कोटी कामगारांसाठी 107 कोटी आम्ही वेगळे ठेवले. एनसीडीसीचा कर्जाचा प्रकार आपला आज कोर्टात आहे. काल त्याची तारीख होती, काल मी कोर्टात होतो, ती तारीख पुढे गेली आहे. ते पैसे सरकारने कोर्टाने सांगून सरकारला 107 कोटी आपले बाजूला होल्ड केलेले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती आहे. मिसगाईड करताय तुम्ही, तुम्ही चेअरमन साहेब मिसगाईड करताय. तुम्ही शब्द काय वापरला, कोर्टाने पैसे बाजूला ठेवलेत, पण कधी नाही चुकीचं मिसगाईड करताय तुम्ही लोकांना. तुमची परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्हाला पैसे, तुम्ही पैसे द्याला, पैसे तुम्ही कागदपत्र लोकांना तुम्ही ऑर्डर. हा प्रश्न तुमचा मी मारून घेतो आणि त्याचं उत्तर देतो. ऐका ऐका, आता ऐका, उत्तर ऐका. आता प्रश्न होता, उत्तर ऐका. आपली जर परिस्थिती तशी नाही का, आपले कागदपत्र पूर्तता तशी नाही, मी तुम्हाला 10 कारखान्यांची नावं घेऊन देतो, त्यांची परिस्थिती दाखवतो, त्यांचे कागदपत्र दाखवतो, तुम्ही ठरवा. तुम्ही त्यामध्ये प्रोसिडिंगला काहीतरी म्हटलं असेल ना, प्रोसिडिंगला काय म्हटलं ते सांगा. प्रोसिडिंगला काय झालं, तुमच्या याच्यावरती काय विषय झाला आणि लोकांना एमसीडीसीचा विषय काढून राजकारण करताना म्हणताय चाकाला जायचं गाडी. जे कारखाने अक्षरशः कर्जबाजारी झाले त्यांना सरकारने मदत केली, चांगली गोष्ट आहे, करावी सरकारने, अजून करावी. आपला कारखाना थकबाकी नसताना, एनपीए नसतानाची आपली फाईल होती, तिकडे आपल्याला मदत नाही केली गेली. आपल्याला मेन 3 कारण तुम्हाला बोलायचं एक, दाखवता एक, सरकारचं माझ्याकडे रिस्पॉन्स आहे, मी तुम्हाला देतो, तुम्ही वाचा. माझ्याकडे सरकारी कागद आहे, तुम्ही वाचा, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. विषय संपले. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
सगळे मी खरे उत्तर दिलेले आहेत. जनगणमन सुरू करा. ऋषिराज भैया अशोक बापू ऋषिराज भैया अशोक बापू ऋषिराज भैया अशोक बापू अशोक बापू ऋषिराज भैया अशोक बापू ऋषिराज भैया अशोक बापू ऋषिराज भैया अशोक बापू ऋषिराज भैया अशोक बापू झालं पण आता काय राहिले सभा गुंडाळली का काय सांगाल? सभा गुंडाळी बंद कारखान्याची सभा सुद्धा इतक्या अवस्थेत होती. या साखर कारखान्याची ही अवस्था आहे. संचालकांचे फोटो छापले नाही. इथंच साखर कारखान्याची अवस्था कळालेली. कोण जबाबदार? त्याला स्वतः अशोक पवार जबाबदार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.